नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथे कामगार दिनीच थरारक घटना घडली असून एका कुटुंबाच्या घरावर तलवारींसह हल्ला करत तोडफोड करण्यात आल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सह्याद्री चौकातील गंगासागर निवास येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी गंगापूर हद्दीत झालेल्या वादात प्रतीक कोळपे याच्यावर चाकू हल्ला झाला होता। जखमी अवस्थेत असलेल्या कोळपे याला उपचारासाठी मदत करण्यासाठी स्वप्नील भवरे यांना फोन करण्यात आला होता। भवरे यांनी मानवतेच्या भावनेतून त्याला मुंबई नाका येथील सोहम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। मात्र हीच मदत भवरे कुटुंबाला महागात पडल्याचं समोर आलंय। या घटनेचा राग मनात धरून संशयित रोशन जाधव वय 24, चेतन पवार वय 30 राहणार गंगापूर गाव याच्यासह आणखी 2 जणांनी थेट स्वप्नील भवरे याच्या घरावर हल्ला चढवल्याचा आरोप आहे। हल्लेखोरांनी घरातील दरवाजे, खिडक्या, कूलर आणि इतर साहित्याची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली। एवढंच नव्हे तर घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून फुटेजमुळे हल्लेखोरांची ओळख पटण्यास मदत होणार आहे। या प्रकरणी अश्विनी स्वप्नील भवरे वय 22 राहणार श्रमिक नगर सातपूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक नळकांडे पुढील तपास करतात। कामगार दिनीच घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दवाखान्यात मदत केली म्हणून तलवारी घेऊन घरावर चालून येणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सातपूर।